चला लवकरात लवकर मॅचला आपण सुरुवात करतोय. कासगाव टीम तत्पान ड्रेसकोट मध्ये नाहीये, त्यामुळे 2 धाबाची पार्टी आपण तुम्हाला देतोय. एक खेळाडू खरं तर ड्रेसकोट मध्ये नाहीये, त्यामुळे 2 धाबाची पार्टी तुम्हाला लागेल. ज्यावेळेस पहिला ओव्हर संपन्न होईल त्यावेळेस 2 धाबा आपण पार्टीच्या ऍड करतोय. चला आता लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. अधिकचा बेट बिलकुल आता खर्च नका करू. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ मैदानावरती चांगला क्रिकेट आज जरूर आपल्याला पाहायला मिळेल. याच पंचक्रोशीतील श्री गणेश कासगाव तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहता स्टार कोसळे कल्याण ग्रामीणचा संघ मैदानावरती खेळताना दिसेल. सलामी जोडी दाखल झाली आहे. कृष्णा आणि महेंद्र ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. बरं यार ठीक बरं यार पहिलाच बॉल टर्न करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला खेळाडू उपस्थित एक सिंगल मेल आणि या सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. कृष्णाच्या बॅटमधून एक सिंगल धाव एकपटे गेली आहे. त्याच्या साथीनं महेंद्र मैदानावरती दाखल झालाय. महेंद्र गोतरणे तर बॉल ट्रॅक वरती करण लहाने राऊंड द विकेट दाखल होतोय. ऑफ ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न खेळाडू तिथे उपस्थित सिंगल धाव तिथे देखील एकपटी जाईल. सिंगल डबलचा क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचा विचार केला तर आपापल्या विभागामध्ये चांगला क्रिकेट दोन्ही संघाने नेहमीच दाखवलाय. आपण पाहिलं तर कासगाव संघ देखील मग पनवेल तालुक्यामध्ये जात असताना देखील अप्रतिम खेळ त्याचा आपण नेहमीच पाहिलाय आणि आज पुन्हा एकदा या मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडत असताना बेगीर करण्याचा प्रयत्न फटका फसला. थर्डमॅनला खेळाडू उपस्थित फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकला. संदीप भुईर होते परंतु फाईन लेगला आपण पाहतोय जो खेळाडू पुढे सरकला अप्रतिम खेळ त्यानं खेळत असताना झेल त्याला टिपला आणि अखेर धक्का लागतोय. पहिला बॅटिंग करत असताना टीम ई स्टार कोसळे संघाला फलंदाज बाद. धक्का लवकर लागलाय. नवीन बॅटर मैदानावरती नाईट नंबर 3 वरती प्रशांत आता दाखल होतोय. या मॅच मध्ये करण लहानेला सफलता मिळतीये. 4 ओव्हरची मॅच. भारतीय बिगिट ऑन साइडला खेळतलाय फटका चांगला आहे. धाबा देखील चांगला मिळतील का क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न नाही थांबणार. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. हेंद्रेपटा टीमच्या खेळाडूची बाईकची चावी हरवली आहे. जर कोणाला मिळाली असेल तर ती आपण कमेंट्री बॉक्स मध्ये जमा करा. टीमची खेळाडूची बाईकची चावी हरवली आहे बघा. कोणाला जर मिळाली तर आपण प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवा सहकार्य करा. हा चौकार आलाय त्यामुळे चौकाराच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 8 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. KL कारण लहानेच्या विरोधात हा चौकार वसूल केलाय. आज कासगाव टीमचे बरेचसे खेळाडू टीम मध्ये दिसत नाहीयेत. पॅन्टीचे 2 ऍड आधीच केलेत त्यांनी त्यामुळे धावफलक 8. स्कोरर मित्र आमच्यासोबत जोडले गेलेत. बिग हिट अजून एक चांगला फटका. डीप मध्ये खेळाडू पोहोचतात. ऋतिक लहाने बॉलवरती येतील.
चेंडूने थोडंसं वळण घेतलंय. शैलेश खांबाळे पोहोचलेत बॉलवरती उचलून फेक करतात. दरम्यान या दोन धाबा इथे एकपट जातील. श्री गणेश कासगाव बनाम इस्टार कोसळे या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मधरावरती रंगतीये आणि दोन धाब्याच्या साथीने धावफलक 10 आकड्यावरती तुम्हाला पाल मेल फलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल तुम्हाला जरूर पाल मेल राऊंड द बिकेने करण लहाने दाखल होतोय. इथे देखील अपील 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 पाल पाल बचावले गेलेत. अमित डांगरे सरांचा इशारा पोहोचतोय. खर तर नॉट आउट आणि पंचाचा निर्णयाचा आदर करण लहाने नेहमीच केला. एक आदर्श खेळाडू आहे आणि म्हणून तर की काय हे मैदान लकी ठरले कारण लहानसाठी. कारण याच मैदानावरती आपण पाहिलं असाल 2 दिवसापूर्वी त्यांना स्वप्नातील पहिली बाईक त्याने जिंकली आहे. खरं तर बदलापूरचं वर्ल्ड कप मयूरजी पिसेकर प्रतीकजी पिसेकर साहेबांची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना काय खेळ दाखवलाय कारण लहानेनं आणि पहिली बाईक त्याने जिंकली याच मैदानावरती. आदर्श खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि आपण पाहिलं असाल अपील भरपूर स्ट्रॉंग होती परंतु पाहिलं पंचांनी नॉट आउट घोषित केलं. लगेच करण मागे सरकलाय आणि आता इथून पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. त्यामुळे टीमची टोटल तुम्हाला पाल मिळेल. पहिल्या ओव्हरच्या अंती 10 धावा फलकावरती जोडले जातील. कदाचित बॉलर मध्ये आला असावा आणि पंचाने ते हेरलं देखील नव्हतं. हे चित्र आपण पाहिलं. पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पाल मिळेल. 10 आकड्यावरती धावफलक जोडले जाईल. ओव्हर नंबर 2 शैलेश खांबाळे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतं. राईट टर्म ओव्हर द विकेट हा खेळाडू तुम्हाला पाल मिळेल. महेंद्र गोतरण्याच्या साथीने आता स्टार्किंग वरती तुम्ही बॅटर पाहताय. प्रशांत जोडला गेलाय. एक चौकार प्रशांतच्या बॅट पुन्हा आपण पाहिला. कृष्णा लवकर आउट झाला. टर्न करण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळला. लॉंगॉनला खेळाडू के एल करण लहान मैदानावरती पोहोचतोय. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न चालवला. दुसऱ्या धाबेसाठी कदाचित इथे मैदान सोडावं लागेल. गरज होती का हा प्रश्न उभा झाला आणि अखेर आता मैदान सोडावं लागतंय. दुसरा धक्का लागतोय. बॅट्समन प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन. लवकर मद्राशात दाखल व्हा. दुसरा धक्का लागतोय टीम स्टार कोसळे या संघाला देखील. कल्याण ग्रामीणचा संघ मात्रावरती खेळतोय तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा संघ तुम्हाला मात्रावरती पार मिळेल. यात पंचकृषीतील श्री गणेश कासगाव हा संघ मात्रावरती खेळतोय. सकाळी आपण पाहिलं असेल तर बाळाराम शेठ कांबरी यांच्या माध्यमातून उद्घाटन सोहळा आपण पार पाडला आणि त्यांचाच घरचा संघ मात्रावरती तुम्हाला पार मिळेल. कासगाव बरोबर तयार. बेगिट करण्याचा प्रयत्न खेतला ऑन साईडला स्कोअर लिगला चेस मोठी आहे क्षेत्ररक्षकासाठी. पोहोचलेत बॉलवरती उतरून फेक करतील. 2 धाबा इथे प्रचंड वेगाने एक वेळ जातील आणि या 2 धाबा इथे आपल्याला पार भेटतील. महेंद्रला 2 धाबा इथे भेटतात त्यामुळे धावफलक आता टीमची टोटल मैदानावरती फ्लाय होत असताना धावफलक जाऊन पोहोचले 13 आकड्यावरती. अजूनही आपण पाहतोय खरं तर वासुदेव सारखा एक हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या मध्ये येणं बाकी आहे. बरं यार बिग हिट खेचला ऑन साईडला गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षक पोहोचतील त्यांच्या आबाकाच्या बाहेर. लॉंग ऑनला बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार हा षटकार आला. आणि षटकाराच्या साथीने धावफलक आता बेगाने फ्लाय होतोय. पुन्हा एकदा विकेट. पुन्हा एकदा आडवा बॅट घेतला मिड विकेटला. कडवा प्रहार तुम्हाला पार मिळेल. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पुढे. दे धमाका.
सलगचा दुसरा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, त्यामुळे धावफलक आता बेगाने प्लाय होतोय. 25 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. बिगिट पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. ऋतिक लहाने बरोबरती येतील, उत्तम फेक करतील. एक चेक सिंगल इथे एक पडी जातीये. धावफलक पुढे सरकत असताना 26 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. हनुमंत टेंबे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आज दादा थोडासा लेट परंतु थेट दाखल झालाय. बोलतो यार शैलेश खांबाले म्हटलं की यंगस्टर खेळाडू आहे आणि त्यावरती जिम्मेदारी आता मोठी दिली या मॅच मध्ये. पुण्याचा खेळला ऑन साईडला, हा देखील फटका आता फर्स्टला डीप मध्ये खेळाडू आपण पाहतोय. खर तर अप्रतिम झेल तिथे स्वीकारत असताना आणि अखेर झटका मोठा लागलाय. आता बॅटिंग करत असताना टीम ईस्टर कोसळे संघाला फलंदाज बाद. ही चर्चा आपण करत होतो. खर तर जवळ जवळ आतापर्यंत आपण पाहिलं तर बॅटर आउट झालेत. 3 बॅटर आउट झालेत आणि त्यानंतर आता मैदानावरती वेळ झाली आहे. वासुदेव मैदानावरती दाखल होतोय. 12 बॉलचा खेळ संपला, त्यामुळे डिक स्टॉली मैदानाच्या जातीये. 12 बॉलमध्ये धावफलक 26 या आकड्यावरती तुम्हाला पाल मिळेल. टीमची टोटल आता जोडली जाते. फलकावरती धाबा तुम्ही पाहताय 26 आता एकपडल्या गेल्यात, त्यामुळे अजूनही या मॅच मध्ये 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये किती धाबा उभारल्या जातील हा देखील प्रश्न तुम्हाला पाल मिळेल. बॉल ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज आता दाखल होतोय. यज्ञेश यंगस्टर खेळाडू आहे. यज्ञेश मैदानावरती दाखल झालाय. ओव्हर नंबर 3 चा खेळ पालमेल. 12 बॉल मध्ये आपण पाहतोय 26 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. काहीसा खरं तर विचारणा केली गेली पंचांच्या माध्यमातून आणि सर्व काही नियम अटी आता पंच सांगत असताना पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता. बॅटरी बॉलचा बॅटर बॅटच्या बदनं बॉल चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाल मिळेल. यशाच्या मागे करण लहानेला तुम्ही पाहताय. पहिला बॉल खरं तर असं वाटलं की या बॉलवरती धाबा येऊ शकल्या असत्या. लगेच तो पोहोचलाय बॉलर पर्यंत. काही सकाळ मात्र त्यांना दिलाय, त्यामुळे इथून पहिला बॉल डॉट आलाय. बरोबर यार राईट मोर द विकेट. इथे लाईन खराब. अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतो. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव त्यानं बाल केली. धावफलक 27 आकड्यावरती तुम्हाला जोर पाल मिळेल. टीमची टोटल आता 27 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. दोन्ही संघाचा विचार केला तर अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण जरूर पाहिलाय. बोलतो यार इथे बॅटची कडा होती. यज्ञेश पोहोचलेत बॉलवरती. एक सिंगल एक वेळी दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे प्रचंड वेगानं एकपट्या जातील. आता तिसरीचा प्रयत्न करतात. माणस होतं परंतु धाडस नव्हतं, त्यामुळे 2 धाबा इथे मिळतील. यज्ञेश एक यंगस्टर खेळाडू आहे आणि त्याच्या खांद्यावरती मी म्हणेन फार लवकर मोठी जिम्मेदारी दिली कासगावकरांच्या माध्यमातून. त्यामुळे इथे आपण पाहतोय आता पुन्हा एकदा या 2 धाबा एकपट्या जातील. जवळ जवळ 2 बॉलचा खेळ संपला. 3 धाबा त्याने खर्च करत असताना टीमची टोटल आता फ्राय होती. 29 आकड्यावरती धावफलक तुम्हाला जरूर पाल मिळेल. 2 सामने जिंकलेत हेंद्रेपाडा संघाला. तो संघ देखील आता वाट पाहतोय त्यांच्या विरोधात कोणता संघ येईल. बरोबर यार
बिग हिट, मोठा फटका खेचला, डीप मध्ये खेळाडू उपस्थित, फक्त पात्रातील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठा स्ट्रोक घेतोय षटकार. सो मच. हा षटकार आलाय आणि षटकाराच्या साथीने धावफलक देखील फ्लाय होत असताना 35. पुन्हा एकदा बिग हिट ऑन साइडला खेचलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक पात्र राहतील, त्याच्या डोक्यावरनं बॉल जाईल बाउंड्री लाईन बाहेर. सलगचा हा दुसरा षटकार. लगेच चेंडू द्यायचा. लगेच चेंडू द्यायचा आणि लगेच मॅचला देखील आपण सुरुवात करतोय. दोन्ही संघाचा विचार केला तर चांगला खेळ या स्पर्धेमध्ये खेळत असताना आज कासगाव संघ आपण पाहतोय मैदानावरती खेळतोय जरूर, परंतु नितेश लहाने सर एक चांगला ऑलराऊंडर नाही आहे टीममध्ये. त्यानंतर राज भोईर बाळू तो देखील टीममध्ये नाही आहे. आपण पाहतोय खरं तर राज लहाने देखील नाही आहेत, त्यामुळे थोडंसं संघ अडचणीत सापडलाय. कारण बॉलिंग लाईनअप आपण जर पाहिलं तर करण लहाने जरूर जोडले गेलेत. सलग 3 गोलंदाज आज टीममध्ये दिसत नाहीये, त्यामुळे थोडासा मार पडतोय, परंतु यंगस्टरला संधी दिली आहे हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. यज्ञेश वरती आक्रमण चढवलंय, सलगचा दुसरा षटकार आपण वसूल करतोय. बॅटिंग करत असताना कोसळे हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. राईट नंबर द विकेट नव्हता, संपर्क नव्हता, बॅट आणि बॉलचा परतो ऑफ स्टिकच्या थोडस बाहेर, त्यामुळे पंचाने घोषित केला व्हाईट बॉल. सुनीलजी दळवी कोसळे गावचे उद्योजक आहेत, त्यांना विनंती या पण मंचावरती आपलं स्वागत आहे. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, अपील अपील आणि अपील पूर्णपणे फिटाळून लावली. त्यामुळे तुम्ही पाहता इथून शरीरावरती चेंडू घासलाय असं चित्र तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ड्राईव्ह केला ऑन साइडला, डीप मध्ये खेळाडू पोहोचतील. एक सिंगल मेल. जवळजवळ 3 ओव्हरचा खेळ आता संपला आणि 43 धावा दाफलकावरती जोडले गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये करण खर्च केले होते फक्त आणि फक्त 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या, पण पेनल्टीच्या 8 केल्या. चला लवकरात लवकर टीम मीटिंग घ्या की कोणता गोलंदाजाचा वापर करावा. आय थिंक आता हनुमंत टिंबे येतील बॉलिंग ट्रॅक वरती, परंतु पाहावा लागेल. नेक्स्ट मॅच वसार त्यांच्या विरोधात वेहळे. कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर या. मिड इनिंग मध्ये आपण टॉस संपन्न करतोय.
43. प्रणेश पहिलाच बॉल खेळला ऑन साइडला. प्रणेशचं केलंय भव्य स्वागत. बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. हॅलो हॅलो पहिला बॉलवरती षटकार आल्यानंतर आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय प्रणेशला. तुम्ही पाहता या मॅच मध्ये डॉट बॉल. 4 ओव्हरची मॅच. धाव फरक 49. या आकड्यावरती जरूर आपल्याला पार मिळेल. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. ईस्टनच्या मागे स्थिरक्षक पोहोचतो ऋतिक. कॅच ड्रॉप. 2 धावा ते देखील एकवटे जातील. भरपूर वेगाने मी म्हणेन ऋतिक जवळपास पोहोचला होता. जल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे त्याचा फसला आणि अखेर या 2 धाबा आता इथे एकवटे जातील आणि 2 धाब्याच्या साथीला धाव फरक 51 धाबा आता कंप्लीट झालेत. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय बेहरे टीमचे कॅप्टन पोहोचलेत. सर टीम बसार कॅप्टन लवकरात लवकर या. बरं ते यार बॅटची कडा एसनच्या मागे हा झेल टिपला. फर्दच बाद. बॉबी बगर यांचं आगमन झालंय. वेलकम बॉबी. सचिन नवीन बॅटर मैदानावरती सचिन आता दाखल होतोय. डावखुराचा हा बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल. मोठा फटका खेचलाय. खेळाडू उपस्थित आहेत. डीप मध्ये पोहोचतील. रवी मस्कर आहेत. आज योगेश मस्कर देखील टीम मध्ये दिसत नाहीयेत परंतु त्यांची जागा भरून काढण्यासाठी रवी मस्कर मैदानावरती दाखल झालेत. इथून पुण्यात आपण पाहतो एक चिक सिंगल एकपटी जाईल आणि सिंगल वरती थांबावं लागतंय. त्यामुळे धावफलक देखील आता टीमची टोटल पुढे सरकत असताना 52 52 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. साकीगीरवरती वासुदेव मोठमोठे फटके खेचण्यासाठी वासुदेवची ओळख आहे. टर्न केला ऑन साइडला. मिड विकेटला खेळाडू पोहोचतील. शैलेश सिंगल एकपटी दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर
दुसऱ्या धावेसाठी कदाचित मैदान सोडावं लागेल आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती 53 धाबा फलकावरती जोडले जातील. 54 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये. मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा जोडले जातील सोनू बांगर सर फ्रॉम पालेगाव. धन्यवाद. टॉस आपण करतोय. चला दोन टीमचे कॅप्टन वसार विरोधात बेहले. ज्ञानेश्वरजी भोपे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. मुख्य मंचाच्या समोर नाणेफेकीचा कौल होईल. समोर मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण टॉस करू. 4 ओव्हरची मॅच ह्याची पण नोंद घ्यायची आहे. राहुल चव्हाण सर यांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकत होतात. आणि चला खेळाचं लगेच दुसरं सत्र आपण सुरू करायचंय. सामना आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. दोन बलाढ्य टीम मध्ये एका बाजूला टीम कासगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय. ईस्टार कोसले संघ प्रथम बॅटिंग केली आणि 52 धाबा बनवल्या गेल्यात. 4 ओव्हरची मॅच आणि 53 धाब्याचं लक्ष उभं केलंय ते कासगाव या संघासमोर. सलामीची जोडी पाठवायची आपण. 53 धाबा बनले गेले. 54 धाब्याचं लक्ष असेल. स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर व स्वर्गीय भास्कर दादा शेलार स्मृती चषक 2026 हे पर्व शिव तांडव प्रतिष्ठान वायर ग्रुप व स्वर्गीय जनार्दन भोईर प्रतिष्ठान यांच्या वतीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि आयोजकांच्या भूमिकेमध्ये जय भवानी मित्र मंडळ सावरे, संत वामन बाबा भजनी मंडळ सावरे, अनिकेत भोईर असेल, साई भोपी, आमचे नक्कीच ऋतिक भोईर यांच्या सर्वांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. 4 दिवस चालणारी क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. 7 स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण लाईव्ह या ठिकाणी स्पर्धा कव्हर करतोय. अनेक सारे प्रेक्षक वर्ग ऑनलाईन जोडले गेलेत. दुपारच्या सत्रामध्ये त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सलामीची जोडी करण लहाने आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये आणि त्याच्या समेत असेल हर्षद तामाने. ही जोडी पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच पुढचा सामना आपण एन्जॉय करणार आहोत. 2 ताकदवर टीम मध्ये गावदेवी वसार संघ असेल इन ऍक्शन मध्ये नितीन म्हात्रे उर्फ चिंट्या यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी वेल्हे संघ त्यांना फाईट करेल. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. तो सामना देखील भरपूर चांगला पाहायला मिळेल. 4 षटकांची ही देखील लढत आपण एन्जॉय करतो. 54चं लक्ष. येस, वेल्हे संघानं नाणेफेकी जिंकली. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. वेल्हे टीम डिसिजन मात्र पेंडिंग असेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. गोलंदाजी मार्ग वरती पहिलं पॉवर प्लेचं षटक महेंद्र येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती. स्टार कोसले संघ एक बलाढ्य संघ आहे. वासुदेव यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ पाहायला मिळतोय आणि त्याच्या जागे फाईट करतोय करण लहानेच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ कासगाव टीम. दोन्ही संघ बलाढ्य संघ. दोन्ही संघाला मॅच साठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शोर द गुड गेम, शोर द क्वालिटी क्रिकेट. पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज तयार. गेम ऑन. पहिला बॉल. लेट्स प्ले. स्ट्राईकला फलंदाज हर्षद तामाने उर्द विकेट. हर्षद टिंबे असेल. पहिला चेंडू वेळेस मात्र दिशाहीन पाहायला मिळतोय. आउटसाइड लेग स्टंप. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. अवांतर धावेने खातं गोल होईल. 1 धाव धावफलकावरती कासगाव टीमच्या. श्री गणेश होतो स्कोरबोर्ड वरती. लक्ष मोठं गाठायचं आहे. 54 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. त्यामुळे पावरपेच्या षटकामध्ये सुरुवात दमदार करावी लागेल.
पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाज ओव्हर द विकेट. ओ चांगला बॉल पाहायला मिळते. गुड लेंथ वरती पडल्यानंतर थोडासा टॉस होतोय चेंडू आणि सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ऍडव्हान्टेज जरूर असेल, संधी असेल, कारण की दोन खेळाडू हे बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतात. ऑफ साइड मध्ये वाईडिश लॉंग ऑफला खेळाडू असेल आणि काऊ कॉर्नर रिजनला ऑन साइड मध्ये खेळाडू पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण पाहतात. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. मिस टायमिंग स्ट्रोक. उसळण्याचा प्रयत्न उंच जास्ती काढले चेंडूने आणि दोन खेळाडू आले. जजमेंट नाहीये, कॉलिंग नाहीये दोघांमध्ये आणि झेल मात्र या ठिकाणी पकडता आला नाहीये. तोपर्यंत 2 धावा इथे मिळतील. खातं गोल होईल हर्षद टेंबेचं. 2 या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकेल 3 या आकड्यावरती. सातत्याने मोठ्या फटक्यांचा प्रयास केला जाईल या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अप्रतिम ही स्पर्धा. महेंद्र पुन्हा एकदा सज्ज होतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला पोल केलं. फटका चांगला आहे. पॉवर प्ले सुरू आहे. कोणताही खेळाडू उपस्थित नाही आणि बॉल पहिल्या टप्प्यावरती वाईडिश लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. हर्षद टेंबेच्या बॅटमधनं पहिला चौकार. मास्टर आमचे लगेच आपण यायचंय. क्रिकेट विथ म्युझिक हे दुहेरी संगम असं आणि आपण लगेच या ठिकाणी जॉईंट व्हा. चौकार आलाय. हर्षदच्या बॅटमधनं धावसंख्या फ्लाय झाली ती 7 या आकड्यावरती. थोडंसं परिवर्तन क्षेत्ररक्षणामध्ये. ऑफसाईडचा लॉंग ऑफचा खेळाडू आता ऑनसाइड मध्ये लॉंग ऑन मध्ये ठेवण्यात आलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित. धावबाची संधी आणि पाहावं लागेल. पंचांकडे पाहावं लागेल. यस, तिसऱ्या पंचांना रेफर करतायत. सॉफ्ट सिग्नल आउटचा आलाय आणि तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया. चेक केलं जाईल टीव्ही स्क्रीन वरती. टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर केला जाईल. 7 स्टार या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा सध्या तरी कव्हर करतोय. योगराज बुटेरे सर असतील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. OUT फलंदाज बाद आणि रनआउटच्या स्वरूपाने हा पहिला धक्का लागतोय. टीम कासगाव या संघाला सलामीवीर फलंदाज आपण बघतात हर्षद टेंबे. बॅक टू द पवेलियन. डीजे चांगला थ्रो होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरनं चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तिथे पांडुरंग होते आणि पांडुरंगनं हा थ्रो केलाय आणि कलेक्टिंग देखील चांगली होती. गोलंदाजाच्या माध्यमातून महेंद्र होते आणि त्वरित हा चेंडू कले केला आणि या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपाने विकेट प्राप्त केली. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज ऋतिक येत आहेत. पहिला चेंडू ऑन साइडला खेळतात. मिड विकेटला खेळाडू उपस्थित आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पलीकडे हा चौकार येईल. टीम कासगाव संघासाठी चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाकडनं आणि चुकीचं रूपांतर 4 धावेमध्ये बनेल. जवळजवळ हा चेंडू नक्कीच पकडला होता परंतु थोडीशी घाई झाली आणि त्या अभावी हा चौकार मिळतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल ती 11 या आकड्यावरती. षटक क्रमांक सध्या तरी पहिला सुरू आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर मागे हुक केलाय. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित नाही आहेत. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेखा बाहेर. करण लहानेच्या बॅटमन येतोय. हा चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावेचा पाठलाग करत असताना संघ कासगाव पोहोचलाय. 1 गडी बाद
टोटल स्कोर 15 या आकड्यावरती. चला 15 धावांवर अव्वल कव्हर 54चा पायदरी सुरू या मॅच मध्ये. 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल, 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी समीकरण 39 धावा अजूनही बनवायच्या आहेत. त्या मॅच मध्ये गोलंदाजी मार्ग वरती वासुदेव येत आहेत. हो, फुल टॉस होता, फायदा उचलू शकले नाहीयेत. पॅडवरती चेंडू आदळला, स्ट्रॉंग अपील होती, पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आला परंतु पंच सहमत नाहीयेत. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत सिंगल या ठिकाणी मिळेल. कदाचित हाईट फॅक्टर जास्त असावा आणि तद्मूल या ठिकाणी नॉट आउट घोषित केला आणि सिंगल मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 16 या आकड्यावरती लेग बायचा इशारा होतोय. कारण लहानेच्या खांद्यावरती जिम्मेदारी धावा बनवायची. चौकार देखील आलेत परंतु पॉवर प्ले कंप्लीट झाला आणि आता मात्र क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं पाहायला मिळेल. 5 खेळाडू 30 गजगेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतील. ऑन साइड मध्ये 3 खेळाडू लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन, त्याचबरोबर मिड विकेट आणि ऑफ साइड मध्ये लॉंग ऑफ आणि कव्हरला एक खेळाडू पाहायला मिळतोय. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना टीम ईस्टार कोसले संघाच्या माध्यमातून ब्लॉकर मध्ये टाकण्याचा प्रयत्न सॉफ्ट हँड खेळतायत. वाईडिश लॉंगचा खेळाडू आला, एका हातामध्ये चेंडूला उचलला, फेकी करतायत. तेवढ्याच वेगानं दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये तालमेल चांगला पाहायला मिळतो, संवाद चांगला घडतोय आणि धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने पुढे सरकेल ती 18 या आकड्यावरती. सामन्यामध्ये नक्की थोडासा शिरकाव करण्याचा प्रयत्न सध्या तरी सुरू आहे. कारण लहानेच्या माध्यमातून संघासाठी वासुदेव सिनियर खेळाडू आहेत ईस्टार कोसली या संघाचे. दोन्ही नक्कीच महान खेळाडू आमने सामने पाहायला मिळत आहेत. एका बाजूला करण लहाने, लेग बिफोरचे अपील, यस यस इट इज आउट. फलंदाज बाद. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. करण लहानेला मैदान सोडावं लागेल. दुसरा धक्का टीम कासगाव संघाला. यॉर्करचा प्रयास केला आणि पॅड वरती चेंडू आदळतो आणि हा फलंदाज या ठिकाणी करण बाद झाला. विकेट प्राप्त केली आहे. या चेंडूवरती नक्कीच गोलंदाज वासुदेव ना प्रचंड अनुभव ज्याच्याकडे तोच वासुदेव गोलंदाजी मार्क वरती आणि सफल ठरतोय या षटकामध्ये. आतापर्यंत नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संदीप भोईर एंटर होत आहेत 4थ्या क्रमांकावरती. आमच्या समेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जॉईंट आहेत आमचे मित्र नक्कीच ऋतिक भोईर आणि एक चांगले नक्कीच व्यक्तिमत्व आहेत, एक चांगले एडिटर देखील आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय या आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील त्यांना आपण पाहू शकता. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. संदीप आलेत नवीन फलंदाज. वासुदेव राऊंड द विकेट. धावसंख्या थांबली आहे फक्त 18 या आकड्यावरती. पुढचा बॉल षटकातील ऑन साइडला खेळायचं होतं. समोर येतो चेंडू. लॉंगॉनचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत सिंगलच इथे मिळेल. बॅटवरती व्यवस्थित चेंडू कनेक्ट झाला नाही आणि धावसंख्या सिंगलने 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये धावा एकूण आपण पाहिल्या होत्या ऋतिक 15 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये परंतु या षटकामध्ये धावा थांबवण्यात येत आहेत वासुदेवच्या माध्यमातून. 4 बॉल आणि आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी. फुल टॉस होता हा पुन्हा एकदा पॅड वरती आदळलाय. खेळाडू थोडेसे बीट होत आहेत. फेकाफेकी होते चेंडूची. ओव्हर थ्रो होतो आहे. 2 धावा कंप्लीट होतील. जिथे मात्र 1 धाव होती तिथे दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने पुढे सरकेल ती 21 या आकड्यावरती. गोलंदाजी मात्र चांगली होते. क्षेत्ररक्षण या चेंडूवरती थोडंसं खरा पाहायला मिळालं परंतु सिंगल डबलला फारसा फरक पडणार नाहीये टीम ईस्टार कोसली या संघाला. शेवटचा बॉल या षटकातील 5 बॉल 6 धावा. एक सफलता देखील प्राप्त केली आहे कारण लहानेला बाद केलंय. शेवटचा बॉल राऊंड द विकेट. मिस टायमिंग स्ट्रोक. खेळाडू पोहोचतील का पाहिजे. येस पहिल्या टप्प्यावरती जज करतात. बॉडीच्या साह्यानं पूर्णपणे बॉलला अडवण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण आणि षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर टीम कासगाव या संघाची
23 धावा धाव फलकावरती. 12 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावेची गरज असेल. पाण्याची गरज असेल तर पाणी घेऊन जा. आपण ड्रिंक सॉली सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जाते. पहिल्या षटकामध्ये आल्या 15 आणि या षटकामध्ये आपण पाहिलं आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या वासुदेवनं तब्बल 8 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. याच्यानंतरचा मॅच दोन्ही संघ आपण रेडी राहायचंय. गावदेवी वसार आणि दुसऱ्या बाजूला वेल्हे संघ असेल. जिंकण्यासाठी 31 धावेची गरज असेल. ड्रिंक्स ब्रेक समाप्त होतोय. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नितीन म्हात्रे यांचे मोठे बंधुराज आहेत. साजन देखील आलेत. साजन जे की नक्कीच नितीन म्हात्रेचे शिष्य आहेत. यस, रियाज मामू शेख यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल आणि त्यांचा विशेष आभार देखील आम्ही व्यक्त करू. या स्पर्धेसाठी अमूल्य सहकार्य देखील त्यांचं लाभलंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार होत आहेत. तिसरं षटक. पांडुरंग आले. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरेजला खेळतायत. फटका चांगला आहे परंतु खेळाडू उपस्थित. 3 खेळाडू येत आहेत चेंडूला अडवण्यासाठी. तोपर्यंत धावा मिळतील फक्त 2. जिंकण्यासाठी 11 बॉल मध्ये बनवायचे आता 29 धावा. सामना थोडासा बॅलन्स पाहायला मिळतोय. जर या मॅच मध्ये कासगाव टीमला कमबॅक करायचं असेल तर या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके मारावे लागतील तरच आज सामना शेवटच्या षटकामध्ये थोडासा बॅलन्स पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला स्टार कोसले संघाला सामना जिंकायचा आहे तर या ओव्हर मध्ये कमी दाबा खर्च करावे लागतील. बॅलन्स मॅच. चांगला चेंडू क्या बात आहे. भन्नाट हा चेंडू होता. वेगवान चेंडू होता. बीट करतायत गतीमध्ये या ठिकाणी. बीट करत असताना फलंदाजाला डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. 10 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावेची गरज. करण लहाने बाद झाल्यानंतर मोठी फटके येत नाही आहेत कासगाव टीम साठी. खोला टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला ड्राईव्ह केला. लॉंग ऑन मध्ये खेळाडू उपस्थित आला. ऑन द कार्पेट फक्त सिंगल मिळेल. आज आपण पाहिलं गेलं तर कासगाव टीम मध्ये अर्धे खेळाडू उपस्थित नाहीयेत. दोन्ही राज देखील नाहीयेत आणि या दरम्यान आमचे कुणाल पेनकर केपी सरांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. नक्कीच नाईट स्पर्धेमध्ये त्यांना आपण पाहणार आहोत. 27 ची गरज. फटका चांगला आहे परंतु लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित. सिंगल मिळेल. पुन्हा एकदा सिंगल डबलच्या साह्यानं वाटचाल सुरू आहे या मॅच मध्ये टीम कासगाव संघाची. बॉल झालेत ऋतिक. एकूण या षटकातील 4 बॉल. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 26 धावेची गरज. एखादा मोठा फटका. 27 ची गरज असेल. लॉफ्टेड हिट. लॉंग ऑन मध्ये खेळाडू उपस्थित. पुन्हा एकदा फक्त सिंगल. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पांडुरंग सध्या तरी करतायत. इम्प्रेस करतायत. प्रभावित करतायत कारण की मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय टीम कासगाव संघाच्या फलंदाजांना. शेवटचा बॉल. समोर पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित आणि एकच धाव ते मिळेल. षटक क्रमांक 3 कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल स्कोर 28. 28 धावा जिंकण्यासाठी गरज आहे. या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये बनवायच्या आहेत तब्बल 25 धावा. 26 धावा बनवायच्या असतील 6 चेंडू मध्ये. चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. सामना थोडासा कठीण झालाय टीम कासगाव या संघासाठी कारण की मागच्या काही षटकामध्ये मोठी फटकेबाजी झाली नाहीये. याचं मूळ कारण नियंत्रित लेन आणि वरती गोलंदाजी करतायत. धावसंख्या एकूण स्कोर आपण 28 झालेत. कारण 29 झालेत आणि 25 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटचं षटक असेल. डेट ओव्हर गोलंदाज
सचिन येत आहेत गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या डेट ओव्हर मध्ये. पहिला बॉल लाईन पाहावी लागेल. यस, पहिला चेंडू दिशाईन आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतोय. अवांतर धावेची मिळते. धावसंख्या 30 वरती पोहोचते. 24 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये सुरुवातीला जर 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये मजा येईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळायचं होतं. आडव्या बॅटनं पडल्यानंतर चेंडू आतमधून बाहेर निघतोय. वळण घेतो आणि फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. 5 बॉल जिंकण्यासाठी 24 धावेची गरज. प्रत्येक डॉट बॉल हा नक्कीच फलंदाजावरती दबाव वाढवेल आणि मॅच वरती पकड देखील निर्माण ठेवू शकेल ईस्टर कोसले संघाच्या बाजूना. पुन्हा एकदा बाहेर काढण्याचा प्रयत्न परंतु अतिरिक्त बाहेर जातोय. वाईड बॉलचा इशारा. पुन्हा एकदा धावसंख्या 31. 31 धाव फलकावरती 5 बॉल आणि 23 ची गरज आहे. ओव्हर द विकेट. लॉफ्टेड हिट. फटका छान आहे. खेळाडू उपस्थित आणि झेलची शक्यता होती परंतु शेवटच्या मोमेंटला अडवला चेंडूला. अन्यथा हा षटकार असा परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटच्या मोमेंटला आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या आहेत. 5 धावा वाचवल्या आहेत आणि या चेंडूवरती सिंगल मिळेल. धावसंख्या 32. 32 धावा धाव फलकावरती. 22 ची गरज सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल. यावेळेस चांगला चेंडू. पंत सांगायला असताना की आतमधून गेलाय. लाईनच्या अगदी भरून गेला हा चेंडू आणि डॉट बॉल असेल. सामना कठीण झाला आता कासगाव संघासाठी कारण की बॉल शिल्लक आहेत या षटकामधील. फक्त 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला खेळाडू फक्त प्रेक्षक म्हणून उभे राहतील. बॉल सीमारेषा पलीकडं आलाय षटकार. हे षटकार जर सुरुवातीला आले असते तर कदाचित ही मॅच वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाली असती परंतु उशीर झालाय. वेळ गेली. सत्ता गेली. कार्यक्रम संपला आणि हा षटकार येतो. 17 ची गरज आहे येणाऱ्या 2 बॉल मध्ये. ओव्हर द विकेट ना तयार गोलंदाज. ऑन साइडला खेळत. अजून एक चांगला फटका. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेखा बाहेर 4 रन. परंतु या फटक्यानं आता काही महत्व नाहीये कारण की आता 1 बॉल आणि 13 ची गरज आहे. कदाचित मी म्हटलं तर सुरुवातीला 2 मोठे फटके आले असते हेच तर ही मॅच वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाली असती परंतु जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये आणि आता सामना झुकलाय ईस्टर कोसले संघाच्या बाजूला. चला वेळे संघ देखील रेडी झालाय आणि वसार संघ त्यांच्या आगे फाईट करेल. अजून एक चांगला फटका आणि हा चौकार आहे तो. 3 मोठे फटके परंतु सामना जिंकलाय. कोसले संघांना हार्दिक अभिनंदन. टीम ईस्टर कोसले हार्ड लक. करण लहाने कासगाव टीम. लाईन अप करायचं. शेक हँड करायचं आहे. तत्पूर्वी आम्ही जातोय मॅन ऑफ द मॅच कडे. चला या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच ज्यांना 38 धावेची सामन्याचा सामनावीर ज्यांना 38 धावेची विस्फोटक खेळी केली महेंद्र आपण या आणि त्यांना देऊया आपण सन्माननीय देवदासजी जमदरे साहेबांच्या शुभ